हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 5 पहा. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. कारगिलमध्ये काय केलेलं आहे? टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं आहे मंडे टू सॅटर्डेचं. ऑल रिडिंग्ज वेअर इन AP, आणि जे रिडिंग्स घेतलेले आहेत टेम्परेचरची ती काय आहेत? AP मध्ये आहेत. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperature of Tuesday and Saturday. काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला? सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरची काय सम करायची, आणि ती कशी आहे? 5 डिग्री सेल्सिअस मोर आहे. कशापेक्षा? दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. ट्यूसडे अँड सॅटर्डेच्या टेम्परेचरच्या समपेक्षा 5 डिग्री सेल्सिअसने मोर आहे. इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस, आणि वेन्सडेचं टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस आहे. देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. मग वेन्सडेचं दिलेलं आहे आणि अदर 5 डेजचं आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय दिलेलं आहे? टेम्परेचरचं जे रीडिंग घेतलेलं आहे ते काय AP मध्ये आहे ते आपण लिहून घेऊ. द रीडिंग्स ऑफ टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे वेअर इन AP मध्ये. लेट आपण काय करू? A ही फर्स्ट टर्म आहे असं कन्सिडर करू, आणि D हा कॉमन डिफरन्स आहे असं कन्सिडर करू. लेट A be the first term and D be the common difference. आता आपण टेम्परेचर लिहून घेऊ. टेम्परेचर ऑफ मंडे. मंडेचं टेम्परेचर काय येईल? फर्स्ट टर्म काय आपली? A, म्हणजेच मंडेचं टेम्परेचर येईल फर्स्ट टर्म. टेम्परेचर ऑफ ट्यूसडे. आता टेम्परेचरचं रीडिंग काय आहे? AP मध्ये आहे, म्हणजेच फर्स्ट टर्म मंडेला टेम्परेचर काय असेल? फर्स्ट टर्म A. ट्यूसडेला काय असेल? या A मध्ये काय करावं लागेल आपल्याला? कॉमन डिफरन्स ॲड करावा लागेल. A प्लस D असेल. त्यानंतर टेम्परेचर ऑफ वेन्सडे. वेन्सडेचं टेम्परेचर काय असेल? A प्लस D मध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स ॲड करावं लागेल. A प्लस D, म्हणजेच काय येईल? A प्लस 2D येईल. त्यानंतर टेम्परेचर ऑफ थर्सडे इज इक्वल्स टू A प्लस, याच्यामध्ये काय करायचं? कॉमन डिफरन्स ॲड करायचा. A प्लस 2D प्लस D किती येईल? A प्लस 3D. त्यानंतर टेम्परेचर ऑफ फ्रायडे काय येईल? A प्लस 4D येईल. टेम्परेचर ऑफ सॅटरडे काय येईल? A प्लस 5D येईल. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिले आहे आपल्याला? सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरची सम ही काय असणार आहे? 5 डिग्री सेल्सिअस मोर असणार आहे. कशापेक्षा? सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. ट्यूसडे आणि सॅटरडेचे टेम्परेचरची जी सम असेल त्याच्यापेक्षा 5ने काय असणार आहे? 5 डिग्री सेल्सिअसने जास्त असणार आहे. पहा आपण कसं लिहिता येईल? म्हणजेच मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरचे आपण काय करू? ॲडिशन करू. मंडेचं टेम्परेचर किती आहे पहा? A प्लस सॅटरडेचं टेम्परेचर किती आहे? A प्लस 5D. यांची सम ही काय असणार आहे? 5ने मोर, म्हणून 5 लिहू आपण पहिला. 5 प्लस ट्यूसडेचं आणि सॅटरडेचं टेम्परेचरची सम करायची आपल्याला. ट्यूसडेचं काय आहे टेम्परेचर? A प्लस D प्लस सॅटरडेचं टेम्परेचर A प्लस 5D. हे ट्यूसडेचं A प्लस D आणि हे सॅटरडेचं A प्लस 5D ह्या दोन्हीचे सम, आणि त्याच्यापेक्षा 5 मोर आहे टेम्परेचर. सॉल्व करू. A प्लस A काय येईल? 2A प्लस 5D इज इक्वल्स टू 5 प्लस हे A आणि हे A काय? A प्लस A 2A प्लस हे D आणि हे 5D प्लस D किती येईल? 6D. 2A दोन्ही बाजूला आहे कॅन्सल होईल, म्हणजेच काय मिळेल आपल्याला? आता आपण काय करू? हे 6D या बाजूला घेऊ. येथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच काय येईल पहा? 5D मायनस 6D इज इक्वल्स टू 5 येईल. 5D मायनस 6D काय येईल?
मायनस डी येईल. 6मधून 5 गेले 1 म्हणजेच मायनस डी येईल इज इक्वल्स टू 5. दॅट इज हेच आपण कसं लिहू शकतो, डी इज इक्वल्स टू -5 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच डीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, -5 डिग्री सेल्सिअस. कॉमन डिफरन्स मिळाला आपल्याला. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे पहा. इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच वेन्सडेचं टेम्परेचर दिलेलं आहे, ते काय करू आपण लिहून घेऊ. वेन्सडेचं टेम्परेचर किती सांगितलं आहे, -30 डिग्री सेल्सिअस. मग पहा इथे वेन्सडेचं टेम्परेचर किती, A+2D आहे. मग आपण काय लिहू शकतो पहा, A+2D इज इक्वल्स टू -30. आता डीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, आपण इथे पुट करू डीची व्हॅल्यू. A+2 इंटू डीची व्हॅल्यू काय, -5 इज इक्वल्स टू -30. A+2 इंटू -5 काय येईल, -10 येईल इज इक्वल्स टू -30. प्लस मायनस काय होईल, मायनस. म्हणजेच A-10 इज इक्वल्स टू -30. हे -10 आपण त्या बाजूला घेऊ, येथे मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. Therefore A is equals to -30 plus 10. Therefore A is equals to -30 plus 10 किती येईल, -20 डिग्री सेल्सिअस. ही काय मिळाली आपल्याला, फर्स्ट टर्म. म्हणजेच मंडेचं टेम्परेचर एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता काय विचारलेलं आहे आपल्याला, 5 डेजचं टेम्परेचर विचारलेलं आहे. वेन्सडेचं आपल्याला दिलेलं आहे आणि बाकीच्या काही डेजचं आपल्याला काढायचं आहे. पहा आपण टेम्परेचर काढून घेऊ. द टेम्परेचर ऑफ मंडे इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू किती येईल, -20 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर टेम्परेचर ऑफ ट्यूसडे काय, ट्यूसडेचं टेम्परेचर A+D. एची व्हॅल्यू -20 आणि डीची व्हॅल्यू किती आहे, -5 प्लस -5 इज इक्वल्स टू किती येईल, -20 प्लस मायनस होईल, -20 -5 म्हणजेच काय येईल, -25 डिग्री सेल्सिअस ट्यूसडेचं टेम्परेचर येईल. वेन्सडेचं आपल्याला दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस. मग आपण कशाचं काढू आता, वेन्सडे नंतर थर्सडे. टेम्परेचर ऑफ थर्सडे. आता वेन्सडेचं टेम्परेचर काय, A+2D. मग थर्सडेचं काय येईल, A+3D. एची व्हॅल्यू -20 प्लस 3 इंटू डीची व्हॅल्यू -5 इज इक्वल्स टू -20 प्लस 3 इंटू -5 किती येईल, -15. म्हणजेच -20 प्लस मायनस होईल, -15 इज इक्वल्स टू -35 डिग्री सेल्सिअस थर्सडेचं टेम्परेचर येईल. त्यानंतर टेम्परेचर ऑफ फ्रायडे A+4D. एची व्हॅल्यू -20 प्लस 4 इंटू डीची व्हॅल्यू -5 -20 प्लस 4 5 जार -20 4 इंटू -5 किती येईल, -20 -20 प्लस मायनस होईल, -20 -20 म्हणजेच काय येईल, -40 डिग्री सेल्सिअस. हे फ्रायडेचं टेम्परेचर मिळालं आपल्याला. आता टेम्परेचर ऑफ सॅटरडे A+5D. एची व्हॅल्यू -20 प्लस 5 इंटू डीची व्हॅल्यू -5 इज इक्वल्स टू -20 प्लस 5 इंटू -5 काय येईल, 5 5 जार 25 -25 येईल, -20 येथे प्लस मायनस होईल, -25 किती येईल, -20 -25 -45 डिग्री सेल्सिअस येईल. म्हणजेच आपल्याला टेम्परेचर कसं मिळालं पहा. मंडेचं किती आहे, -20 डिग्री सेल्सिअस. ट्यूसडेचं -25 डिग्री सेल्सिअस. वेन्सडेचं आपल्याला दिलेलं आहे -30 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर थर्सडेचं -35 डिग्री सेल्सिअस. फ्रायडेचं -40 डिग्री सेल्सिअस आणि सॅटर्डेचं -45 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.